भाई मारवाडीचा एक अलगच फंड आहे. कसा? जर मिडल क्लासला जर गाडी घ्यायची असती तर त्यांच्याकडे 10 लाख रुपये आले, त्यांनी सरळ त्याने 10 लाख रुपये कॅश देऊन गाडी घेऊन येते. पण मारवाडी तसं नाही करत. मारवाडीला जर 10 लाख रुपयाची गाडी घ्यायची असेल तर तो काय करते, 2 लाख रुपये डाऊन पेमेंट भरते आणि जे 8 लाख रुपये आहे ते एफडी करते आणि जे 8 लाख रुपयाचं लोन घेते ते ईएमआय वर घेते. तर आता हे एफडीचं रिटर्न हे लोनच्या ईएमआय पेक्षा कसं जास्त असतं? तर चला जाणून घेऊ. पहिल्या केसमध्ये तुम्ही सरळ गेला शोरूम मध्ये आणि गाडी घेतली, त्यावर तुम्हाला तर काही फायदा झाला नाही. पण दुसऱ्या केसमध्ये जर तुम्ही शोरूम मध्ये गेला आणि 2 लाख रुपये डाऊन पेमेंट भरून जे तुमचे 8 लाख रुपये आहेत ते तुम्ही एफडी करून 8% इंटरेस्ट रेटवर 4 वर्षासाठी, म्हणजे 8 लाख रुपये आहे, तुम्ही समजा लोन घेतलं, ईएमआय केला, ते केलं 4 वर्षासाठी 9% इंटरेस्ट रेटवर. ईएमआयचा इंटरेस्ट पडेल ते तुम्हाला पडेल 1,55,586 आणि जे तुम्हाला एफडीवर रिटर्न भेटेल ते तुम्हाला मिळेल 2,98,229, म्हणजे 1,42,643 तुमचा फायदा. हा एवढे पैसे आहे की तुम्ही 6,000 पर मंथनी जर तुम्ही 2 वर्ष जरी पेट्रोल टाकले तरी तुम्हाला पैसे सरणार नाही. तर आता हे असं का होतं? तर हे होतं कंपाऊंडिंग इंटरेस्टमुळे आणि रिड्युसिंग बॅलन्स इंटरेस्टमुळे. तर जे आपलं लोन आहे, जेव्हा तुम्ही लोन घेता त्यावर जे इंटरेस्ट लागते ते प्रिन्सिपलची अमाऊंट प्रत्येक ईएमआय नंतर मायनस होते, नंतर इंटरेस्ट लागते. आणि जेव्हा तुम्ही एफडी करता त्यावर जे तुम्ही पहिल्या वर्षाचं इंटरेस्ट आहे ते ऍड होतं आणि त्याच्यावर आणखी इंटरेस्ट लागतं, म्हणजे इंटरेस्टवर इंटरेस्ट लागतं, त्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. हेच कारण आहे की एफडीचं रिटर्न जास्त असतं आणि ईएमआयचं जे इंटरेस्ट आहे ते कमी लागतं. तर तुम्हाला कोणता ऑप्शन आवडेल, सरळ सरळ कॅशमध्ये घ्यायला की ईएमआयवर घ्यायला, हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि असंच कॉमर्स नॉलेजसाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.